दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार 2024 पुरस्काराचे मानकरी माननीय शमीभा पाटील फैजपूर। शमीभा पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत। त्यांचे शिक्षण MA मराठी या विषयात झाले असून त्या कवयित्री, स्तंभ लेखक, वक्ता तसेच आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक आहेत। तृतीय पंथीय किंवा किन्नर या वर्गाबद्दल समाजात नकारात्मक भावना आहे। या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते। त्यातूनच मग त्यांना भीक मागण्यासारखे काम स्वीकारावे लागते। एखादा तृतीयपंथी चळवळ उभारतो किंवा निवडणुकीला उभा राहतो तेव्हा फक्त त्याची चर्चा होते। एरवी हा वर्ग उपेक्षितच असतो। मात्र हा वर्ग काय करू शकतो याचा आदर्श शमीभाने उभा केला आहे। साहित्य, शिक्षण यासारख्या बौद्धिक क्षेत्रात या वर्गातील लोक कमी आहेत, पण शमीभाने मात्र आपल्या जीवनाचा मार्ग शोधला आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर राहताना PhD मिळवण्यासाठी ती धडपडते आहे। त्यातही ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा अवघड विषय ती निवडते ही भल्या भल्यांना हेवा वाटावी अशी गोष्ट आहे। शमीभा, दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे तुमच्या कार्याला सलाम। दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार 2024 पुरस्काराचे मानकरी माननीय शमीभा पाटील फैजपूर। शमीभा पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत। त्यांचे शिक्षण MA मराठी या विषयात झाले असून त्या कवयित्री, स्तंभ लेखक, वक्ता तसेच आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक आहेत। तृतीय पंथीय किंवा किन्नर या वर्गाबद्दल समाजात नकारात्मक भावना आहे। या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते। त्यातूनच मग त्यांना भीक मागण्यासारखे काम स्वीकारावे लागते। एखादा तृतीयपंथी चळवळ उभारतो किंवा निवडणुकीला उभा राहतो तेव्हा फक्त त्याची चर्चा होते। एरवी हा वर्ग उपेक्षितच असतो। मात्र हा वर्ग काय करू शकतो याचा आदर्श शमीभाने उभा केला आहे। साहित्य, शिक्षण यासारख्या बौद्धिक क्षेत्रात या वर्गातील लोक कमी आहेत, पण शमीभाने मात्र आपल्या जीवनाचा मार्ग शोधला आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर राहताना PhD मिळवण्यासाठी ती धडपडते आहे। त्यातही ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा अवघड विषय ती निवडते ही भल्या भल्यांना हेवा वाटावी अशी गोष्ट आहे। शमीभा, दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे तुमच्या कार्याला सलाम।